स्टडी द एन्व्हायरमेंटल स्टडीज सब्जेक्ट. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण एन्व्हायरमेंट स्टडीज सब्जेक्टमधला युनिट नंबर 1 स्टडी केलेला आहे. त्यामध्ये ओव्हरव्ह्यू घेऊयात एक 5 मिनिटात आपण कोणकोणते पॉईंट्स आपण स्टडी केलेले आहेत. तर एन्व्हायरमेंटल स्टडीज सब्जेक्टमध्ये आपण फर्स्ट युनिट बघितलेला आहे तो एन्व्हायरमेंट. त्यामध्ये आपण एन्व्हायरमेंटचे डेफिनेशन, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणते कॉम्पोनंट्स असतात, त्याच्यानंतर त्यामध्ये कोणकोणते सेगमेंट्स असतात, म्हणजेच ॲटमॉस्फिअर असेल, बायोस्फिअर असेल, हे सगळे स्फिअर्स आपण बघितलेले आहेत. त्याच्यानंतर आपण टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट बघितलेले आहेत, म्हणजे नॅचरल, मॅनमेड, सोशल आणि सायकोलॉजिकल. त्याच्यानंतर आपण अवेअरनेस अबाउट द एन्व्हायरमेंट बघितलं होतं. त्यानंतर आपण बघितलं होतं ते एन्व्हायरमेंटल इश्यूज बघितले होते, कोणकोणते एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत, म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट असेल. त्याच्यानंतर ग्रीन हाऊस इफेक्ट नंतर आपण बघितलं होतं ते ग्लोबल वॉर्मिंग, त्याच्यानंतर क्लायमेट चेंज, ॲसिड रेन, त्याच्यानंतर ॲसिड रेन नंतर ओझोन लेअर डिप्लेशन आणि लास्ट बघितला होता तो आपण न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स. तर यानंतर आपण 4R कन्सेप्ट म्हणून बघितली होती. 4R कन्सेप्ट काय आहे, तर यामध्ये 4 R वापरलेले आहेत. त्याच्यामध्ये रिड्यूस, रियूज, रिसायकल आणि रिकवर हे पॉईंट्स आपण बघितले. तर ही जर आपण 4R कन्सेप्ट वापरली तर यामध्ये आपण पोल्युशन कंट्रोल करू शकतोय, सेव्ह एनर्जी करू शकतोय, सेव्ह रिसोर्सेस करू शकतोय, त्यानंतर आपण इकॉनॉमीसुद्धा इन्क्रीज करू शकतोय. तर त्याच्यानंतर पब्लिक अवेअरनेस आपण कसा निर्माण करायचा आहे आणि अवेअरनेस करण्याची, एन्व्हायरमेंटल स्टडी सब्जेक्टची अवेअरनेस करण्याची का गरज आहे किंवा ह्या सब्जेक्टची का गरज आहे हे आपण फर्स्ट युनिटमध्ये बघितलेलं आहे. ॲज पर द पहिल्या लेक्चरनुसार ज्यामध्ये आपण सिलेबसचं डिस्कशन केलं होतं त्यामध्ये मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आहे की हा सब्जेक्ट आहे तो 70 मार्क्ससाठी आहे. तर एन्व्हायरमेंटल स्टडीज हा सब्जेक्ट तुम्हाला म्हणजे थेरी पेपर नाही आहे, तर यामध्ये तुम्हाला MCQ टाईपमध्ये ऑनलाईन MCQ पेपर्स असणार आहेत. जसे आपली आता MSBTची कोरोना पॅन्डेमिकमध्ये आपल्याला जसं या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला ऑनलाईन एक्झाम जशा व्हायला लागलेल्या आहेत, बाकीचे सब्जेक्ट थेरॉटिकल होते पण ते MCQ टाईपमध्ये आपण पेपर देत आहोत. तर तसंच एन्व्हायरमेंटल स्टडीज या सब्जेक्टसाठी तुम्हाला म्हणजे आधीच्या करिक्युलममध्ये तो कशा पद्धतीनं होता, म्हणजे जे आता रेग्युलर चालू होतं त्यामध्ये कसं होतं की हा सब्जेक्ट तुम्हाला 70 मार्क्सची ऑनलाईन MCQ टाईपची एक्झाम होणार होती. तर जे 70 मार्क आहे ते तुम्हाला ऑनलाईन एक्झाममधूनच मिळणार आहेत. तर त्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. ते 4 पर्याय किंवा 3 पर्याय किंवा 2 पर्याय असतील, त्यापैकी तुम्हाला बरोबर उत्तराला टिक करायचं आहे किंवा बरोबर उत्तर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. तर पहिला युनिट आपण स्टडी केलेला आहे तो एन्व्हायरमेंटल स्टडीज. तर त्यामध्ये आपल्याला कोणकोणते MCQs असू शकतात, तर त्यातले मी एक 25 MCQ इथं घेणार आहे या लेक्चरमध्ये. तर आपण ते 1 बाय 1 MCQs बघूयात. कशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारले जातात याचं स्वरूप कळण्यासाठी मी हे लेक्चर अरेंज केलेलं आहे. तर फर्स्ट युनिट आहे आपला तो एन्व्हायरमेंट. यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ देम कॅन बी रिसायकल्ड. खाली 4 पर्याय दिलेले आहेत, पेपर, प्लास्टिक, मेटल. हे जे काही दिलेले पर्याय आहेत यापैकी कोणते जे ऑप्शन्स आहेत ते आपण रिसायकल करू शकतो. तर ॲज पर द 4R कन्सेप्ट आपल्याला माहीत आहे की पेपर, प्लास्टिक, मेटल हे आपण काय करू शकतोय, रिसायकल करू शकतोय. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, क्वेश्चन नंबर 1चं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर D, म्हणजेच काय ऑल ऑफ द अबोव. प्रत्येक पॉईंट्स आपण काय करू शकतोय यातले तुम्ही रिसायकल करू शकता. सेकंड क्वेश्चन बघूयात आपण. सेकंड क्वेश्चन काय आहे बघा, O3 इज नोन ॲज. O3 म्हणजेच काय सांगितलं होतं मी, ओझोन लेअर डिप्लेशनमध्ये आपण बघितलं होतं. O3 म्हणजेच काय, ओझोन. म्हणजे याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, क्वेश्चन नंबर 2चं ओझोन हे बरोबर उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे तो लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, बायोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर फॉर्म्स. हे सगळे जे काही लिथो, हायड्रो, बायो आणि ॲटमॉस्फिअर हे जे काही स्फिअर आहेत
ह्यांना जर एकत्रित आपण काय म्हणणार की याच्यापासून काय तयार होते, तर पॉल्युटंट्स तयार होतात का? नाही. पोल्युशन नाही. तर यापासून काय तयार होते? एन्व्हायरमेंट तयार होते. तर याचं उत्तर काय असणार आहे? क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर काय आहे? लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, बायोस्फिअर, ॲटमॉस्फिअर फॉर्म्स एन्व्हायरमेंट, म्हणजे ऑप्शन नंबर सी हे याचं करेक्ट उत्तर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघूयात. हा क्वेश्चन जर बघितला, यामध्ये ओझोन, क्लोरिन ॲटम दिसत आहेत. तर ओझोन लेअर डिप्लेशनमध्ये आपण स्टडी केलं होतं की ओझोन लेअरमध्ये काय होतंय की जो काही क्लोरीन आयटम असतोय तो काय करत जातोय, आपल्या ओझोनला डिस्ट्रॉय करत जातोय. वन क्लोरीन आयटम इज एस्टिमेटेड टू डिस्ट्रॉय अप टू हाऊ मेनी ओझोन मॉलिक्युल्स अप्रॉक्सिमेटली. तर एक क्लोरीन आयटम किती ओझोन मॉलिक्युल्सला काय करू शकतोय, डिस्ट्रॉय करू शकतोय. तर त्यामध्ये मी उत्तर तुम्हाला काय सांगितलं होतं थेरीमध्ये, तर 1,00,000 मॉलिक्युल्स काय करू शकते, एक क्लोरीन आयटम डिस्ट्रॉय करू शकतोय. आपल्याकडे ऑप्शन आहेत अबाउट 1,00,000, अबाउट 2,00,000, अबाउट 3,00,000, अबाउट 4,00,000. तर यामध्ये अबाउट 1,00,000 इतके काय करते, एक क्लोरीन आयटम 1,00,000 ओझोन मॉलिक्युल्सला काय करू शकते, डिस्ट्रॉय करू शकते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 बघा. In Japan in 1945 two bombs were dropped on dash dash and dash dash. जपानमध्ये 1945 मध्ये एक बॉम्ब काय केले होते, बॉम्ब टाकण्यात आले होते. तर ते कोणत्या ठिकाणी टाकण्यात आले होते, तर टोकियो, ड्रिझेन, हिरोशिमा अँड नागासाकी अँड नन ऑफ द अबोव. 4 पर्यायांपैकी कुठलं उत्तर बरोबर आहे? जर आपण वाचलं असेल ह्याच्या आधी सुद्धा, तर जपानमध्ये जो 1945 मध्ये जे 2 बॉम्ब टाकण्यात आले होते जपानवर, तर ते कोणत्या ठिकाणी टाकण्यात आले होते, हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये टाकण्यात आले होते. त्यामुळे उत्तर नंबर ऑप्शन नंबर सी तुमचा काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघूयात आपण न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स डॅश डॅश ग्लोबल टेम्परेचर. न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स झाल्यामुळं जे काही ग्लोबल टेम्परेचर आहे ते काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, डिक्रीज होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे की डिवाइड होणार आहे. तर यामध्ये न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स जर झाले तर ग्लोबल जे टेम्परेचर आहे ते काय व्हायला लागते, डिक्रीज व्हायला लागते. म्हणजे ऑप्शन नंबर बी काय आहे, बरोबर पर्याय आहे. त्याच्यानंतर 7 नंबरचा बघा. चिपको आंदोलन वॉज डन इन. आपल्याला माहित आहे की चिपको आंदोलन झालं होतं. तर हे चिपको आंदोलन कुठं झालं होतं, तर ते उत्तराखंडमध्ये झालेलं आहे चिपको आंदोलन. तर 7 नंबर प्रश्नाचं उत्तर काय आहे, उत्तराखंड, आन्सर ए. त्यानंतर बघूयात आपण क्वेश्चन नंबर 8. डॅश डॅश इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही हा स्लोगन कुठेतरी वाचला असेल की या स्लोगनचा अर्थ काय की प्रोटेक्शन, प्रिव्हेन्शन, कन्झर्वेशन अँड प्रोडक्शन. आपल्याला माहीत आहे की एखादा उपचार घेण्यापेक्षा तो आजार होऊ नये याच्यासाठी आपण काळजी कधीही उपचारापेक्षा बेटर आहे असं आपण म्हणू शकतोय. तर यामध्ये काळजीसाठी किंवा प्रिव्हेन्शन हा काय आहे, करेक्ट ऑप्शन आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे एखादी गोष्ट होऊ नये याच्यासाठी आधीच काळजी घेणं हे त्याच्यावर एखाद्या आजारावर करण्यात येणाऱ्या उपचारापेक्षा कधीही चांगलंच. त्यामुळं 8 नंबर प्रश्नाचं उत्तर काय आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे ऑप्शन नंबर बी. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 9. चिपको आंदोलन वॉज हिडेड बाय. चिपको आंदोलन हे कुणी हेड होतं त्याचं किंवा त्याचे मुख्य कोण होते, तर जे पॉलिटिकल लीडर होते का, नाही. स्पिरिच्युअल लीडर होते का, नाही. तर जे काही नेचर लवर्स जे होते, म्हणजे ज्यांना निसर्गावर प्रेम आहे अशी लोक काय केली होती, ती एकत्रित आली होती आणि त्यांनी चिपको आंदोलन ला सुरुवात केली होती. तर 9 नंबर क्वेश्चनचं उत्तर काय आहे, नेचर लवर, आन्सर नंबर बी. त्याच्यानंतर बघा 10 नंबर क्वेश्चन. 10 नंबर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा. डिफॉरेस्टेशन डिस्ट्रॉयज नॅचरल लाईफ सायकल, एन्व्हायरमेंट और बॅलन्स. 4 ऑप्शन आहेत, लाईफ सायकल,
एन्व्हायरमेंट आणि बॅलन्स. तर डिफॉरेस्टेशन काय डिस्ट्रॉय करते, म्हणजे जर जंगलांची जर तोड झाली तर यामुळे काय होणार आहे, जे काही आपलं नॅचरल एन्व्हायरमेंट आहे हे काय होणार आहे, डिस्ट्रॉय होणार आहे. म्हणजे जंगलतोडीमुळे काय होणार आहे, जे आपलं नैसर्गिक पर्यावरण जे काय आहे त्याचं काय होणार आहे, नाश होणार आहे. म्हणजे पर्याय नंबर सी बरोबर उत्तर आहे प्रश्न नंबर 10चं. त्यानंतर 11 नंबर क्वेश्चन बघा. इलेक्ट्रॉनिक वेस्ट जनरेटेड डॅश डॅश. इलेक्ट्रॉनिक वेस्ट काय जनरेट करते, तर ई वेस्ट जनरेट करते. जर तुम्ही बघितलं तर इलेक्ट्रॉनिक वेस्टलाच काय म्हटलं जातं, ई वेस्ट असं म्हटलं जातं. त्यामुळं सॉलिड वेस्ट, बायोमेडिकल वेस्ट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट हे रॉंग आन्सर आहे. इलेक्ट्रॉनिक वेस्ट जनरेटेड ई वेस्ट, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. त्यानंतर 12 नंबर बघा. इलेक्ट्रिक पॉवर फ्रॉम वॉटर. जर आपण पाण्यापासून जर इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करत असू तर त्याला काय म्हटलं जातं बघा, हायड्रो पॉवर, हायड्रो एनर्जी, वाइंड एनर्जी आणि थर्मल पॉवर. तर ऑप्शन नंबर ए बरोबर आहे, हायड्रो पॉवर. इलेक्ट्रिक पॉवर फ्रॉम वॉटर इज नथिंग इज कॉल्ड एज अ हायड्रो पॉवर. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. त्यानंतर 13 नंबर प्रश्न बघूयात आपण. इफेक्ट ड्यू टू ग्रीन हाऊस गॅसेस. ग्रीन हाऊस गॅसेसमुळे कोणता इफेक्ट होणार आहे, त्याला कुठला इफेक्ट म्हणणार आहे आपण, ग्रीन पार्क, ग्रीन केमिस्ट्री, ग्रीन हाऊस इफेक्ट, नन ऑफ द अबोव. 4 पर्याय आहेत. आपल्याला माहित आहे की जे काही गॅसेसमुळे ग्रीन हाऊसेसमध्ये काय होते, टेम्परेचर इन्क्रीज व्हायला चालू होते, त्या गॅसेसनाच आपण ग्रीन हाऊस गॅसेस म्हणत होतो. आणि ग्रीन हाऊस गॅसेसमुळे जो काही इफेक्ट होणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणणार आहे. म्हणजे 13 नंबरचं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर सी ग्रीन हाऊस इफेक्ट. असं इफेक्ट ड्यू टू ग्रीन हाऊस गॅसेस इज अ ग्रीन हाऊस इफेक्ट. 14 नंबर बघा. ऍक्टिव्हिटी दॅट प्रोटेक्ट्स एन्व्हायरमेंट. ज्या ऍक्टिव्हिटीज आपण केल्यानंतर आपण एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करू शकतोय, तर कोणत्या ऍक्टिव्हिटीज असेल, पर्याय इको फ्रेंडली, सेफ, ग्रीन आणि इकॉलॉजी. तर इको फ्रेंडली जर आपण एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिटीज फॉलो केल्या इको फ्रेंडली, म्हणजे पर्यावरणाला अनुसरून किंवा पर्यावरणासाठी ज्या उपयुक्त असणाऱ्या अशा आपण ऍक्टिव्हिटीज केल्या तर त्यापासून आपण काय करू शकतो, एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करू शकतो. म्हणजे उत्तर कुठलं आहे, इको फ्रेंडली हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर बघा. CFC इज वाइडली ॲज. जो काही CFC आहे म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन आहे तो कुठं मोस्टली वापरला जातो, तर पर्याय कूलंट, रेफ्रिजरंट, एअर कूलर्स आणि नन ऑफ द अबोव. जो काही क्लोरोफ्लोरोकार्बन आहे तो कुठं वापरला जातो, तर रेफ्रिजरंटमध्ये तो जास्त करून वापरला जातो. त्यामुळे याचं उत्तर पर्याय बी हे बरोबर आहे. 16 नंबर. पब्लिक अवेअरनेस टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट वुड स्प्रेड बाय. जर आपल्याला पब्लिक अवेअरनेस जर निर्माण करायचा असेल, पब्लिकमध्ये एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनबद्दल जर अवेअरनेस निर्माण करायचं असेल तर हे कुणाकडून होऊ शकते, फक्त वुमेन्सकडून होऊ शकते का, सोसायटीकडून, चिल्ड्रनकडून, किंवा प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, जर पब्लिकमध्ये आपल्याला एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनबद्दल अवेअरनेस निर्माण करायचं असेल तर हे प्रत्येकाने स्प्रेड केलं पाहिजे, तरच ते अवेअरनेस निर्माण होऊ शकते. म्हणून 16 नंबरचं उत्तर काय आहे, ए अँड इंडिव्हिज्युअल. त्याच्यानंतर बघा. सरदार सरोवर प्रोजेक्ट इज इन. सरदार सरोवर प्रोजेक्ट कुठं आहे, तर तो कुठं दिसतोय आपल्याला, गुजरातमध्ये सरदार सरोवर प्रोजेक्ट हा चालू केलेला आहे किंवा तिथं तो आहे. त्याच्यानंतर 18 नंबरचा प्रश्न. WHO स्टँड्स फॉर. आपल्याला माहित आहे की जे काही स्टँडर्ड्स असतात म्हणजे जे काही हेल्थ ऑर्गनायझेशन्स आहेत तर ते काय करतात, WHOला फॉलो करतात. तर WHO जो आहे त्याचा फुल फॉर्म काय आहे बघा, करेक्ट फुल फॉर्म काय आहे, ऑप्शन नंबर बी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. WHO स्टँड्स फॉर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. पर्याय बी हा उत्तर बरोबर आहे. 19 नंबर. ॲथेस्टिक व्हॅल्यू ऑफ एन्व्हायरमेंट इज एनहान्स्ड बाय. जी काही एन्व्हायरमेंटची ॲथेस्टिक व्हॅल्यू आहे ती आपण कशी एनहान्स करू शकतोय, तर बाय द प्लांट्स विथ कलरफुल फ्लॉवर्स. जे काही प्लांट्स आहेत
कलरफुल फ्लॉवर्सनी त्यांना आपण काय करू शकतो, त्याची ॲथेस्टिक व्हॅल्यू एन्व्हायरमेंटची एनहान्स करू शकतो. 20 नंबर क्वेश्चन, ओझोन डिप्लेशन इज हार्मफुल टू. ओझोन लेअरमुळे वेगवेगळे साईड इफेक्ट्स होतात. तर त्यामधला कोणकोणते इफेक्ट्स होत होते त्यामध्ये, तर स्किन डिसीजेस होत होते. म्हणजे यामध्ये पर्याय नंबर 1 हे उत्तर बरोबर आहे. स्किनसाठी हार्मफुल आहे. त्यानंतर डायजेशन, रिप्रोडक्शन हे पर्याय चुकीचे आहेत. तर ओझोन डिप्लेशन इज हार्मफुल टू द स्किन. त्याच्यानंतर आहे प्रश्न नंबर 21. मध्ये 21 मध्ये काय दिलेलं आहे, इन इंडिया एन्व्हायरमेंटल एज्युकेशन इज इन्क्लुडेड इन. भारतामध्ये जे काही पर्यावरणाचा अभ्यास आहे तो तुमच्या कशामध्ये इन्क्लूड केलेला आहे, हॅबिटेटमध्ये, सवयींमध्ये नाही, ॲटमॉस्फिअरमध्ये, वातावरणामध्ये नाही, तर करिक्युलममध्ये म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये काय केलेला आहे, एन्व्हायरमेंटल सब्जेक्ट हा भारतामध्ये इन्क्लूड केलेला आहे. जर आपण बघितलं तर आता 2री 3रीच्या मुलांना सुद्धा परिसर अभ्यास हा करिक्युलम त्यांनी ठेवलेला आहे. त्यानंतर 22 नंबरचा प्रश्न, न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स ड्रास्टिकली अफेक्ट. जे काही न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स होतात त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत बघा. तर पर्याय आपल्याकडे आहेत पॉवर, क्रॉप प्रोडक्शन, मशीन पॉवर, नन ऑफ द अबोव. तर जे काही न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स आहेत ते ड्रास्टिकली कशाला अफेक्ट होतात, तर क्रॉप प्रोडक्शनला अफेक्ट होतात. नेक्स्ट आहे न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स कॉज डॅश डॅश ऑफ सॉईल. न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्समुळं जी काय सॉईल आहे तर जमिनीमध्ये किंवा मृदेमध्ये काय फरक पडणार आहे, तर ती जमीन काय होणार आहे, ड्राय होणार आहे का, नाही. रेंडरिंग होणार आहे का, नाही. तर ती जमीन जी आहे ती इनफर्टिलिटी होणार आहे. इनफर्टिलिटी याचा अर्थ ती जमीन काय होणार आहे किंवा ती माती नापीक होणार आहे. तर हा न्यूक्लिअर ॲक्सिडेंटमुळे कॉज होतोय सॉईलला. त्यानंतर 24 नंबर, एन्व्हायरमेंटल एज्युकेशन एम्फसाइजेस ऑन डॅश डॅश. जे काही एन्व्हायरमेंटल एज्युकेशन आहे हे कोणकोणत्या पॉईंटवर बेसिस आहे, एअरवर आहे का, वॉटरवर आहे का, फक्त नाही. तर एन्व्हायरमेंटल इश्यूजवर काय आहे तुमचा एन्व्हायरमेंटल एज्युकेशन हे मोस्टली डिपेंड आहे. त्यामुळे पर्याय सी बरोबर उत्तर आहे. लास्ट प्रश्न, हाय पॉप्युलेशन गिव्ज राईज टू डायजेस्ट मॅनेजमेंट ऑफ रिसोर्सेस. जर समजा मोठ्या प्रमाणामध्ये जर लोकसंख्या वाढली तर याचाच अर्थ काय, इट गिव्ज राईज टू द मॅनेजमेंट ऑफ रिसोर्सेस. यामध्ये आपल्याजवळ रिसोर्सेस जे अवेलेबल आहेत ते लिमिटेड आहेत. जर पॉप्युलेशन वाढला म्हणजेच लोकसंख्या वाढली तर जे काही खाणाऱ्या लोकांची संख्या वाढणार आहे, त्यांना प्रत्येक गोष्टीची आवश्यकता राहणार आहे. तर जसजसं पॉप्युलेशन वाढेल तसं तसं आपलं जे काही रिसोर्सेसचं मॅनेजमेंट आहे ते पुअर होणार आहे. याचाच अर्थ 25 नंबरचं उत्तर काय आहे, पर्याय ए, पुअर मॅनेजमेंट ऑफ रिसोर्सेस. तर या पद्धतीने तुम्हाला जे काही आपल्या थेरॉटिकल कंटेंट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही थेरॉटिकल जर व्यवस्थित वाचलं तर तुम्ही कोणताही MCQ इझिली सॉल्व करू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला MCQ क्वेश्चन्स असणार आहेत. तर युनिट नंबर 1चे एन्व्हायरमेंटल या युनिटचे मी एक सॅम्पल 25 क्वेश्चन्स तुम्हाला इथं एक्सप्लेन केलेले आहेत. थँक्यू स्टुडंट्स. तर या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की एन्व्हायरमेंटल युनिटमध्ये कोणकोणते पॉईंट्स होते. म्हणजेच ॲटमॉस्फिअर आहे, सेगमेंट्स ऑफ एन्व्हायरमेंटमध्ये आपण ॲटमॉस्फिअर, बायोस्फिअर, त्याच्यानंतर हायड्रोस्फिअर सगळे बघितलेले आहेत. तर या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला अजून बऱ्याचशा पॉईंट्सवर पडू शकतात. इथं मी फक्त एक सॅम्पल 25 क्वेश्चन्स तुम्हाला दाखवलेले आहेत की कशा पद्धतीनं तुम्हाला MCQs या सब्जेक्टसाठी विचारले जातात. आणि युनिट नंबर 1साठी आपल्याला एक सॅम्पल क्वेश्चन्स कोणकोणते विचारले गेले. तर एक आपण थोडे क्वेश्चन्स अजून थोडे रिवाईज करूयात की कोणते अजून क्वेश्चन्स पडू शकतात. तर ओझोन लेअरचं डिस्ट्रॉय करण्यासाठी आपल्याला काय कोणता ॲटम लागतोय, तर क्लोरीन ॲटममुळे काय होऊ शकते, ओझोन लेअर डिस्ट्रॉय होऊ शकतोय. त्याच्यानंतर न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्समुळे कोणकोणते इफेक्ट्स होतात. फॉर एक्झाम्पल एक रिव्ह्यू घेते मी.
तुम्हाला की या युनिटमध्ये कोणकोणत्या पॉईंटवर तुम्हाला कशा पद्धतीने MCQs विचारले जाऊ शकतात. तर जर फर्स्टपासून बघितलं आपण तर त्यामध्ये एन्व्हायरमेंटचे डेफिनेशन आहे. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, त्याच्यानंतर दोन होत्या गोष्टी कुठल्या, बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट. तर इथे तुम्हाला असा एक MCQ विचारला जाऊ शकतो की विच इज फॉलोइंग फ्रॉम फॉलोइंग विच इज अ बायोटिक कंपोनंट. बायोटिक कंपोनंट म्हणजेच काय म्हटलेलं आहे आपण, तर लिव्हिंग थिंग्स असं म्हणतोय आपण. जर समजा तुमच्याकडे पर्याय काय दिला असेल, पर्याय काय काय आहे तुमच्याजवळ, प्राणी, त्याच्यानंतर दगड, त्याच्यानंतर नदी आणि डोंगर. तर यामधलं बायोटिक म्हणजेच काय म्हटलं आपण की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा लिव्हिंग थिंग की ज्या जैविक आहेत. तर यामध्ये आपल्याला काय दिसते, ॲनिमल्स हा पर्याय काय आहे, तर बायोटिक कंपोनंट आहे. तर या टाईपमध्येच तुम्हाला अबायोटिकसाठी सुद्धा विचारू शकतात. अबायोटिक म्हणजेच नॉन लिव्हिंग थिंग्स ज्यामध्ये ॲनिमल, ह्युमन, त्याच्यानंतर बर्ड्स आणि स्टोन असे जर पर्याय दिले तर स्टोन इज अ बायोटिक कंपोनंट म्हणजे जो नॉन लिव्हिंग थिंग आहे. तसंच या पद्धतीनंच तुम्हाला हे झालं तुमचं बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट. त्यानंतर नेक्स्ट आहे ते टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट. टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंटमध्ये काय करतोय आपण की वेगवेगळ्या टाईप्स आहेत. नॅचरल एन्व्हायरमेंट, मॅनमेड एन्व्हायरमेंट, सोशल एन्व्हायरमेंट आणि सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट. याला असं विचारलं जाऊ शकते की एखादा प्रश्न असा असेल की डॅश डॅश एन्व्हायरमेंट हॅविंग द नॅचरल रिसोर्सेस ऑर नॅचरल थिंग्स इन इट्स ओरिजिनल फॉर्म. म्हणजेच काय की निसर्गामध्ये टाईप्स कोणता ते ओळखा असं विचारतील. कोणता एन्व्हायरमेंटचा टाईप आहे की ज्यामध्ये नैसर्गिकरित्या आपल्याला काय आहेत वस्तू किंवा गोष्टी अवेलेबल आहेत की ज्यामध्ये मनुष्याचा कोणताही त्यामध्ये हात नसणार आहे किंवा त्याचा कोणताही इंटरफरन्स नसणार आहे. तर नॅचरल एन्व्हायरमेंट हा टाईप आहे की ज्यामध्ये नॅचरली ओरिजिनल फॉर्ममध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत की ज्यामध्ये मनुष्याचा कुठंही इंटरफरन्स नसणार आहे. सेम तसंच मॅनमेड एन्व्हायरमेंटमध्ये काय म्हणू शकता तुम्ही की मॅनमेड एन्व्हायरमेंटमध्ये जे काही एन्व्हायरमेंट आहे तर ते विथ द इंटरफरन्स ऑफ मॅन आपण काय करतोय एन्व्हायरमेंट असणार आहे. म्हणजे मनुष्याच्या तिथं सहभाग असणार आहे. म्हणजे काही बिल्डिंग बांधल्या असेल, काही लेक बांधला असेल, काही धरण बांधलं असेल, होम बांधला असेल, तर हे सगळं तुम्ही मनुष्य प्राण्याच्या इंटरफरन्सनीच आपण तयार करतो म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे मॅनमेड एन्व्हायरमेंट. त्या टाईपमध्येच नेक्स्ट आहे ते सेगमेंट्स ऑफ एन्व्हायरमेंट, ॲटमॉस्फिअर, त्याच्यानंतर हायड्रोस्फिअर, बायोस्फिअर, लिथोस्फिअर. तर यामध्ये तुमचं जे हायड्रोस्फिअरमध्ये काय आहेत सगळे वॉटर रिसोर्सेस आहेत. ॲटमॉस्फिअर म्हणजे व्हेरियस गॅसेस आहेत. तर या पद्धतीने सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आहे पॉईंट्स कोणते, तर पब्लिक अवेअरनेस. जर पब्लिक अवेअरनेस करण्यासाठी इथे एक क्वेश्चन काय होता की भारतामध्ये जो एन्व्हायरमेंटल सब्जेक्ट आहे हा कशामध्ये इन्क्लूड केलेला आहे सगळ्यांसाठी, तर तो अभ्यासक्रमामध्ये काय केलेला आहे इन्क्लूड केलेला आहे. जर आता तिसरीच्या मुलांचे जरी तुम्ही पाठ्यपुस्तके बघितली, त्यांची बुक्स जर बघितली तर त्यामध्ये परिसर अभ्यास हा त्यांना विषय त्यामध्ये शिकण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. तर या टाईपचे सुद्धा म्हणजे पब्लिक अवेअरनेसशी रिलेटेड सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. त्यानंतर अजून क्वेश्चन्स कशावर येणार आहेत, 4R कन्सेप्टवर. 4R कन्सेप्टमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला की 4 Rs दिलेले आहेत, रिड्यूस, रियूज, रिसायकल आणि रिकवर. तर ह्या पॉईंट्सवर सुद्धा काय होऊ शकतात तुम्हाला MCQs येऊ शकतात. त्यानंतर अजून कोणता पॉईंट राहिला आपला, तर एन्व्हायरमेंटल इश्यूज म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्टवर सुद्धा बरेच क्वेश्चन पडू शकतात. त्याचे साईड इफेक्ट्स, ग्रीन हाऊसेस म्हणजे काय, ग्रीन हाऊसेस गॅसेस कोणते, ग्रीन हाऊसचा इफेक्ट काय होतो, त्याच्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होणार आहे, क्लायमेट चेंज कशामुळे होणार आहे, त्याचे साईड इफेक्ट्स काय काय असणार आहेत. त्यानंतर ॲसिड रेन म्हणजे काय, ॲसिड रेनचे साईड इफेक्ट काय असणार आहेत, तो कसा तयार होतोय, किंवा ओझोन लेअर डिप्लेशन कशामुळे होणार आहे, ओझोनचा डिस्ट्रॉय कोण करते, तर क्लोरीन ॲटम करतोय. त्याच्यानंतर लास्ट आहे तो न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स. तर न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स
झाल्यामुळं काय परिणाम होतात आणि त्याचे साईड इफेक्ट्स कशावर आपल्याला बघायला मिळतात. तर या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला काय होऊ शकतात, या युनिट नंबर 1 एन्व्हायरमेंटवर पडू शकतात. तर मी सगळं तुम्हाला पॉईंट्स सांगितलेले आहेत की कोणकोणत्या पॉईंट्सवर तुम्हाला यामध्ये MCQs आणि कशा पद्धतीनं पडू शकतात.